ही दृश्य आपण पाहतोय शिवसेना भवन याच्या समोरची ही दृश्य आपण पाहतोय। दादर मधील ही दृश्य आहेत। या ठिकाणी शिवसेनेकडून भाजपकडून हा मोठा जल्लोष सुरू आहे। शिवसेना भवनाच्या समोरच हा जल्लोष करण्यात येतोय। ढोल ताशे वाजवत हा जल्लोष करण्यात येतोय। तर या ठिकाणी ठाकरे बंधूंना कुठेतरी महायुतीकडून डिवचण्यात येतंय, तर दुसरीकडे भाजप कार्यकर्त्यांनी मात्र भारतीय जनता पक्षाला भरघोस यश मिळालेलं आहे। गेल्या वेळेच्या पेक्षाही जास्त जागा मिळाल्यानंतर आता आपण शिवसेना भवनच्या समोर पाहू शकतो। शिवसेना भवनच्या समोर जे आहे ते भारतीय जनता पक्षाचे ढोल आणि ताशे जे आहेत ते वाजवले जातात। आपल्यासोबत ज्या विजयी उमेदवार आहेत शीतल गंभीर, त्यांच्याशी आपण बोलूया। शीतल गंभीर आलेल्या आहेत, त्यांनी त्या इथून विजयी झालेल्या। शीतलताई, सगळ्यात आधी तर तुमचं खूप खूप अभिनंदन। काय सांगाल? पक्षाने जिंकून दिलं आणि नागरिकांनी जिंकून दिलं, पण टफ फाईट होती। या विजयीकडे कसं बघता? कारण कठीण विजय होता, लढाई मोठी होती। लढाई मोठीच आहे, आता पुढचा टप्पा काढायचा आहे। लोकांची काम करायचं आणि विकासाची कामं करायची आहेत। मुख्यमंत्र्यांनी तुमच्यावर मोठा विश्वास ठेवला होता, अनेक भाषणांमधून तुमचा उल्लेखही त्यांनी केला होता। आता तर मी खरोखरची उतरणार आहे त्यांच्यासाठी आणि खरंच त्यांचा विश्वासाला कधी टेस्ट नाही लावणार। कार्यकर्त्यांना काय सांगाल? तर बघू शकता आपण या भारतीय जनता पक्षाच्या विजयी उमेदवार आहेत शीतल गंभीर। या शिवसेना भवनाच्या समोर आहे त्यांनी रॅली काढलेली आहे आणि थेट शिवसेनेला आव्हान देण्याचं काम जे आहे ते शीतल गंभीरच्या इथून करण्यात येत आहे। आता जर आपण पाहिलं तर ढोल ताशे जे आहेत ते वाजवले जात आहेत आणि या ढोल ताशाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाला हा जो विजय आहे तो किती मोठा होता आणि या मोठ्या विजयातून किती उत्साह भारतीय जनता पक्षामध्ये भरलेला आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला जातोय। सेना भवनाच्या बाहेरूनच जे आहे ते आता ही भारतीय जनता पक्षाची विजयी रॅली निघताना आपल्याला पाहायला मिळते। एकूणच काय, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला भरघोस यश मिळालं आणि त्या भरघोस यशाचं जे आहे ते उत्सव आणि आनंद या रॅलीतून व्यक्त केला जातोय। उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। महायुतीकडून आता ठाकरे बंधूंना डिवचण्याचा प्रयत्न होत आहे। सेना भवन हे खरं तर ठाकरे बंधूंकरता अतिशय महत्त्वाचं असं ठिकाण आणि त्या सेना भवनाच्या समोरच्या सिग्नलवर महायुतीकडून ढोल ताशांचा गजर होतोय, झेंडे फडकवले जात आहेत भाजप आणि शिवसेनेचे। मी पीसीआर टीमला विनंती करीन त्यांनी ती दृश्य दाखवावीत ऑन एअर। काय घडलं होतं काही सेकंदापूर्वी सेना भवनासमोर भाजप आणि शिवसेनेनं जल्लोष साजरा करायला सुरुवात केली आहे। ज्या नावावर ठाकरे बंधूंनी ही निवडणूक लढली, ठाकरे ब्रँड, बाळासाहेबांचं स्वप्न, त्याकरता म्हणून आम्ही एकत्र आलो आहे। त्याच ठिकाणी सेना भवनासमोर ठाकरे बंधूंना डिवचण्याचा या ठिकाणी प्रयत्न होतोय। खरं तर बाळासाहेब हे असं नाव जे राजकीयदृष्ट्या आणि भावनिकदृष्ट्या सुद्धा तितकंच महत्त्वाचं। आणखीन काही महत्त्वाच्या ब्रेकिंग या समोर येत आहेत त्या देखील आपण पाहणार आहोत, पण त्यापूर्वी आपण पाहतोय की शिवसेना भवनासमोर भाजप आणि शिंदेंची शिवसेना सुद्धा एकत्रितपणे जल्लोष साजरा करताना पाहायला मिळते। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।